मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्या स्वराज टार्गेटला आपण पेरणी यंत्र जोडलेलं आहे आणि आपण हरभराची पेरणी या ठिकाणी करत आहोत. हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आणि यासोबत आपण फडकी देखील जी आहे ती देखील आपण पाडत आहोत. मित्रांनो, तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या पेरणी यंत्र कसं चालतं याचा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. मित्रांनो, आपण जे पेरणी जे करत आहोत ते आपलं थोडंसं खड्याचं रान असल्यामुळं आपण मीडियम इथं पाहू शकता मीडियम आणि आता सेकंडवरती आपण पेरणी करत आहोत. जो आपलं PCDCची जी सेटिंग आहे मित्रांनो, ती देखील आपण या पेरणीसाठी आपण करत आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं PCDCची जी सेटिंग आहे ती आता आपण केलेली आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पेरणी जी आहे ती आपली अंदाजन 1500 RPMच्या आसपास पेरणी यंत्र जे आहे त्यासाठी आपल्याला लागत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने स्वराज टार्गेटवरती आपण पेरणी करत आहोत. मित्रांनो, पेरणीसाठी जर ॲव्हरेजचा विचार केला तर सरासरी जर फडक्या तुम्ही काढत असाल तर 1.5 ते 2.25 लिटर डिझेल जे आहे ते 1 तासची लागतं आहे. म्हणजे साधारणतः 2 तासामध्ये किंवा 2 तासाच्या आतच मित्रांनो 1.5 तासामध्ये 1 एकर पेरणी जी आहे तो आपला स्वराज टार्गेट करतो आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं जे आहे ते आपली पेरणी जी आहे ती हरभऱ्याची पेरणी स्वराज टार्गेटच्या माध्यमातून सुरू आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.